ही शपथ चावलं गावलं. ओके वा 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 छान. मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बिबट्या आल्याची चर्चा होती. मात्र वन विभागाकडून शोध मोहीम सुरू होती. वन विभागाला बिबट्या चकवा देत होता. आज दुपारी विवेकानंद महाविद्यालयासमोर घरकाम करताना महिलांना बिबट्याचं दर्शन झालं. यानंतर कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस घटनास्थळी आले. यानंतर वन विभागाकडून ही बिबट्याचा शोध घेण्याचं काम चालू झालं. आम्हाला सकाळी 11च्या दरम्यान माहिती मिळाली की MSCBच्या आवारामध्ये बिबट्या आलेला आहे आणि तो वुडलँड हॉटेलच्या परिसरात आहे. मग वुडलँड हॉटेलच्या इथं परिसरामध्ये आम्ही रेस्क्यू टीम आणि पोलिसांसह आलो असता त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की MSCBच्या आवारामध्ये तो बिबट्या कंपाऊंडवरून गेलेला आहे. त्यावेळी आम्ही रेस्क्यू टीमबरोबर इथं आलो आणि त्यावेळी पाहिलं असता सगळीकडे शोधाशोध चालू होती. एकदम मोजकेच लोक होती त्यावेळी. मग आम्ही शोधाशोध करताना MSCBचं एक जुनं कार्यालय आहे मागच्या साईडला. त्या मागच्या तिथं एखाद्या चेंबर आहे. त्या चेंबरमध्ये तो लपून बसला होता. ती शोधाशोध करताना ओंकार काटकर नावाचा रेस्क्यूचा एक जवान होता. तर त्यानं तो पुढं गेल्यानंतर त्याच्यावर हल्ला त्या बिबट्याने केला. बिबट्या हा पूर्ण वाडीचा बिबट्या आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. मात्र झाडावर लपून बसलेल्या बिबट्याने थेट पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कृष्णात पाटील यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला. ते जमिनीवर पडले. हातात असलेल्या काठीने ते प्रतिकार करत होते. मात्र बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जमिनीवर पाडलं. ज्या वेळेला बिबट्या समोर आला त्यावेळेला माझं एकच ध्येय होतं की त्याला कुठंतरी हुसकावून साईडला कुठंतरी हे करायचं जेणेकरून तो आपल्या वन विभागाच्या ताब्यात येऊ शकतो. एवढ्यासाठी आमचे फक्त प्रयत्न होते. त्याच्यामध्ये त्यांना माझ्यावर हल्ला केला. त्यांना हल्ला कुठं तुम्हाला काय नाही, त्यानं समोरून माझ्यावर हल्ला केला. त्यावेळेला माझ्या डाव्या हाताला नाक्या लागलेल्या आहेत आणि छातीला नाके लागलेले आहेत आणि उजव्या हाताच्या पण हाताला नाक्या लागलेल्या आहेत. त्याच्या खरं तर पोलिसांचा रोजचा दिवस आव्हानात्मक असतो. आज सकाळी तुम्ही जेव्हा गेला त्यावेळेला आज आम्हाला कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकेचे आरक्षण सोडत असल्यामुळं सर्किट हाऊसच्या तिथं बंदोबस्त होता. त्याच ठिकाणी ढोके साहेब आमचे होते, PI ढोके साहेब शाहूपुरी पोलीस ठाण्याचे. तर त्यांना फोन आल्यानंतर आम्हाला तिथून घेऊन वुडलँड हॉटेलच्या तिथं गेले आणि मग प्रकार घडला होता. काठीनं प्रतिकार केला? हो, माझ्या हातात काठी होती म्हणजे आम्ही काठीनंच प्रतिकार करणार. त्याला माझ्या स्वतःच्या रक्षणासाठी तेवढं प्रयत्न केला होता. आता माझी तब्येत ठीक आहे. समोर मृत्यू उभा राहिला होता असं नाही, तसं तर काय वाटलं नाही, पण थोडी भीती तर मनात होती की काहीतरी आपलं होऊ शकतं. त्याच्यामुळे घरच्यांची पहिला संवाद झाला त्यावेळेला काय भावना होती? घरच्यांना मी फक्त एवढंच सांगितलं की तब्येत माझी व्यवस्थित आहे, मला काही झालेलं नाही आहे. त्यानंतर मग काय त्यांना एवढे जास्त भावनात्मक झाले नाहीत. यानंतर बिबट्या नागरी वस्तीत शिरला. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. कोल्हापूर पोलीस दल आणि वन विभागाच्या वतीनं बिबट्याला शोधण्याचं काम सुरू होतं. अमोल सुभाष चव्हाण हे ड्रोन ऑपरेटर आहेत आणि आम्ही गुरुप्रसाद सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन केलं. ह्यामध्ये आम्ही शिल्ड होते, आमच्याकडं सूट होता, जाळी होती, डार्ट गन होते, ड्रोन होते, थर्मल ड्रोन होते. ह्या पद्धतीनं आम्ही रेस्क्यू ऑपरेशन केलं. नेमकं काय काय घडलं होतं आणि कशा पद्धतीने बिबट्या जेरबंद झाला? आतमध्ये हौद आहे, मागे हौदाला 2 होल होते. त्या होलामध्ये खाली हौदामध्ये बिबट्या होता. मग आम्ही जाळी घेऊन आतमध्ये गेल्यानंतर त्यावरती जाळी टाकल्यानंतर तो ॲग्रेसिव्ह झाला. चार्ज करण्याचा प्रयत्न केला, पण आमचं नियोजन असल्यामुळे व्यवस्थित त्याला आम्ही पकडलं. त्याला गन मारावी लागली का नाही? नाही, बेशुद्ध केलं केलं, कारण ते त्याशिवाय पकडताच येत नाही. काही काळानंतर बिबट्या हा गटारीमध्ये गेल्याचं आढळल्यास कोल्हापूर पोलीस दल आणि वन विभागाने सापळा रचत त्या बिबट्याला अखेर पकडलंय. जेव्हा जे इथे हॉलिवूड ते रेस्टॉरंट जवळ जेव्हा अटॅक झाला तेव्हा कळाले आपल्याला की येस बिबट आहे म्हणून इमिडिएटली आपला स्टाफ इथे आला. सर, रात्रीच्या माहिती आपल्याकडे नाही. शहरामध्ये हा बिबट्या आढळून येतो, चौकशी होणार आहे का?
चौकशी म्हणजे कुठला चौकशी? बिबट्यावरती. बिबट्या शहराच्या मध्ये चौकशी म्हणजे कुठून आले काय आले ते शहानिशा करणार आहे. मे बी जवळच्या पास कुठेतरी ऊसाच्या शेतात असतील, तिथे डिस्टर्ब झाले असतील, इथे आले असतील, ते बघू ना. किती लोक जखमी झाले? किती वाढ झालेला बिबट्या आहे? पूर्ण फुल ग्रोन मेल आहे. फुल ग्रोन आहे. मेल आहे की फिमेल आहे अजून खात्री नाही आहे, आता खात्री करतो, पण फुल ग्रोन बिबट आहे. आता तुम्ही ऑलमोस्ट 4-5 वर्ष यंत्रणा राबवलीत, कारण तुम्ही खूप पेशन्स मध्ये होतात, काही गडबड केलेली नाही. शेवटचा प्रश्न व्यवस्थित सांग. नाही घाई गडबडी रेस्क्यू मध्ये करताच येत नाही. हा स्पेशली प्राणी आहे. प्राणीला जेवढं तुम्ही पॅनिक करणार तेवढं तो अग्रेशन दाखवणार. त्यासाठी त्याला शांत करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यापेक्षा आपला स्टाफ जे पुढे जातात तो रिस्क घेऊन त्यांना पण थोडंसं कॉन्फिडन्स आला पाहिजे. आपण मी पॅनिक झाले तर ते पण पॅनिक होणार आहे. त्यासाठी शांतपणे हँडल करा, काही होत नाही म्हणून आधी कॉर्डन ऑफ करूनच केलो आपण, क्योंकि आपल्याला पब्लिकचा हेल्थ इम्पॉर्टंट आहे ना. ते नंतर तिथे काही जम्प गेले ते अपार्टमेंटकडे, मग पब्लिकचा डॅमेज झाला असतं. त्यासाठी शांतपणे केलो. किती जण जखमी झाले याच्यामध्ये? याच्यामध्ये फक्त मला माझ्या माहितीप्रमाणे 2 आपल्या एक रेस्क्यू टीम एक जखमी झाले आणि एक रेस्टॉरंट जवळ काहीतरी ते जखमी झाल्यानंतर आपल्याला जे माहिती मिळाले. ट्रँक्युलर गन असल्यामुळे शक्य झालं. ट्रँक्युलेशन गन आपल्याकडे अवेलेबल आहे, हेडक्वार्टर्स मध्येच असतात, ते शक्य आहे पण आहे. आणि फील्ड स्टाफ पण आहे, सगळे होते ना, त्यासाठी इझी झाला. हा इझी झाला. चेंबर मध्ये झाल्यामुळे थोडासा इझी सापडला आपल्याला. मे बी ते ओपन मध्ये राहिलं असतं तर पब्लिक कंट्रोल करता येत नव्हता. इथे कसं आहे, चेंबर मध्ये असल्यामुळे पब्लिक कंट्रोल झालं. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आलाच कसा का? ते प्राणी आता नंतर आता चौकशी होणार त्याचं. आता शहरात यानंतर त्या बिबट्याला वनविभाग गाडीत घालून घेण्यात आलं. कालपासून बिबट्या परिसरात वावरत होता, त्यामुळे नागरिकांच्या मनात धास्ती बसली होती. पण आज बिबट्या सापडल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय.